नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश मुंजाळ आपल्या सर्वांचे यशवंत अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत करीत आहोत. आज जो संयुक्त गट क चा पूर्व परीक्षा जो पेपर झालाय त्याचा आपण इथं संभाव्य उत्तर तालिका बघणार आहोत. आपण सायन्स या विषयाचे उत्तर आपण संभाव्य उत्तरे काय असणार ते अपेक्षित उत्तरे काय असणार ते आपण बघूयात. बरोबर, ओके. माझ्याकडे हा डी सेट आहे. काय डी सेट आहे आणि डी सेट मधले सायन्सचे प्रश्न हे 66 नंबरच्या प्रश्नापासून चालू होत आहे. ओके, चला आपण पहिला प्रश्न डिस्कस करूया. बघा, पहिला प्रश्न काय दिला होता. एका घरामध्ये 100 वॅट क्षमतेचा पंखा दररोज 10 तास चालवला जातो. 2 50 वॅट क्षमतेचे बल्ब दररोज 5 तास चालवले जातात. जर विजेचा दर 5 रुपये असेल तर 30 दिवसासाठीची दिवसासाठी महिन्याचे वीज बिल विचारलेलं आपल्याला. वीज बिल किती रुपये येईल हे विचारलेलं. बरोबर, आता बघा सुरुवातीला काय दिलेलं आहे. 100 क्षमतेचा 100 वॅट क्षमतेचा पंखा दररोज किती तास चालवला जातो? 10 तास. 100 गुणिले 10. ओके, 100 गुणिले 10 चालवला जातो. किती आलं रे मित्रांनो? 100 गुणिले 10 1000 वॅट काय आली? त्याची दैनिक वापर क्षमता आली. ओके, आता पुढे बघा काय दिलंय. दोन बल्ब दिले मित्रांनो. दोन 50 वॅटचे. 2 बल्ब किती वॅटचे? 50 वॅटचे. ओके, आणि किती तास चालवले जातात? रोज 5 तास चालवले जाते. किती? 5 तास इंटू 5 करायचं. काय बघा, 2 गुणिले 50 गुणिले 5. ओके, 2 गुणिले 50 100. 100 गुणिले 5 500 वॅट. आता हे सगळं आलं वॅट मध्ये. आता याचं कन्व्हर्जन करायला लागेल आपल्याला किलो वॅट मध्ये. ओके, बघा पहिलं 1000 वॅट म्हणजे 1 किलो वॅट सगळ्याला माहिती आहे. आणि 500 वॅट म्हणजे 0.5 किलो वॅट. बरोबर, म्हणजे एका दिवसाची वीज किती कंझ्युम करणार आहे? किती करणार आहे? 1.5 किलो वॅट. म्हणजे 1.5 युनिट काय करणार आहे? इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करणार आहे. बरोबर, आपल्याला किती दिवसाचं विचारलेलं आहे? 30 दिवसासाठीचं. म्हणजे काय करायचं आपल्याला? 1.5 गुणिले 30. बरोबर, याचं उत्तर येणार मित्रांनो 45. ओके, म्हणजे 45 युनिट एका दिवसासाठी वापरले. 30 दिवसासाठी काय केलेली? वापरलेली. ओके, आता याला किती युनिट आपल्याला विजेचा दर काय दिलेला आहे? तर 5 रुपये प्रति युनिट. ओके, या 45 आलं आपलं युनिट, त्याला 5 ने गुणायचं. किती आलं? 45 गुणिले 5 225. ओके, 225 रुपये त्या महिन्याचं काय येणार आपल्याला? वीज बिल येणार आहे. ओके, पर्याय कोणचा आहे? 2 नंबरचा पर्याय तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. ओके, 66 नंबर प्रश्नाचे उत्तर काय असणार आहे? 2 नंबरचा पर्याय. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा 67 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणते किरण चुंबकाच्या सानिध्यात दिशा बदलत नाही? बघा मित्रांनो, आयोग आपल्याला काय करतंय. कंबाईन ग्रुप बी चा पेपर पाहिला, त्यात एक्सरे बद्दल माहिती विचारली होती. इथं काय विचारलेलं आपल्याला? गॅमा रे. म्हणजे जर तुम्ही आयोगाला धरून जर अभ्यास केला तर तुमचं 100% तुम्हाला यश भेटणार, याचे काही हे नाही, वाद नाही. ओके, आता याचं उत्तर काय असणार आहे? कोणचं आहे? नॉट चेंज डायरेक्शन इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. याचं उत्तर असणार आहे मित्रांनो गॅमा रे. काय असणार आहे? गॅमा रेचं अपेक्षित उत्तर येणार आहे. ओके, म्हणजे 67 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तुमचं काय असणार आहे? 3 नंबरचा पर्याय. चला पुढचा प्रश्न बघा काय विचारलेला आहे. खालीलपैकी कोणता पर्याय जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणाम नाही? ओके, इथं काय विचारलेलं आहे? दुष्परिणाम नाही विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे? दुष्परिणाम नाही. बघा, वायू प्रदूषण. मित्रांनो, वायू प्रदूषण जलविद्युत केंद्राचा दुष्परिणाम असू शकतो का? तर नाही. तो कशाचा दुष्परिणाम आहे? तर औष्णिक विद्युत केंद्राचा काय तो दुष्परिणाम आहे. ओके, बघा पहिलं म्हणजे तुमचं काय असणार? इथं चूक असणार. बरोबर, जमिनीची धूप होते का? तर जमिनीची धूप होते. नैसर्गिक प्रवाह बाधित होतो का? तुम्ही नदीला, आपण नदीवर बांध बांधतो, त्याच्यामुळे काय होतं? नॅचरल काय होतं? त्याचा फ्लो काय होतो? बाधित होतो. ओके, हे पण बरोबर असणार. आणि पाण्यातील जलचरांचे नैसर्गिक जीवनामध्ये बाधा येते, हे पण काय असणार तुमचं? बरोबर असणार. आपल्याला काय विचारलेलं आहे? दुष्परिणाम नाही कोणचा? तर 1 नंबरचा पर्याय. 68 नंबरचं काय उत्तर असणार तुमचं? 1 नंबरचं वायू प्रदूषण. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. 69 बघा. 69 मॅलाकाइट. काय? मॅलाकाइट हे डॅश डॅश धातूचे मूळ आहे. ओर विचारलेला. ओर ऑफ मॅलाकाइट हे काय? याचे ओर आहे. ओके, कंबाईन ग्रुप बघितला आपण, ग्रुप बी.
त्याच्यामध्ये काय विचारलं होतं आपल्याला, बॉक्साईट विचारलं होतं. अल्युमिनियमचं काय विचारलं होतं, बॉक्साईट विचारलं होतं. बरोबर. आता इथं आपल्याला मॅलाकाईट दिलेलं आहे. मॅलाकाईट कोणाचं आहे तर कॉपरचं आहे. ओके, म्हणजे तांबे. काय असणार याचं उत्तर, तांबे. 1 नंबरचा पर्याय. 69 नंबरचं उत्तर 1 नंबरचा पर्याय काय असणार आहे, तांबे. मॅलाकाईट हे काय याचे ओर आहे, तांब्याचे. ओके, कन्फर्म. पुढे जाऊया. 70 नंबरचा प्रश्न बघा. कॅल्शियम आणि क्लोरीन, कॅल्शियम आणि क्लोरीन डॅश डॅश बंधाने एकत्र येऊन कॅल्शियम क्लोराईड तयार होते. मित्रांनो काय विचारलेलं आहे, कॅल्शियम क्लोराईड कोणत्या बंधाने तयार होते. राज्यसेवेचा ह्या वर्षीचा पेपर जर बघितला त्यावेळेस तिथं आपल्याला कोव्हॅलेंट बॉन्ड विचारलं होतं. काय विचारलं होतं, कोव्हॅलेंट बॉन्ड. ह्यावेळेस काय विचारलं त्यांनी पुढे जाऊन आयोनिक बॉन्ड विचारले. म्हणजे बघा तुम्ही आयोगाची मानसिकता काय आहे, तर त्या प्रश्नाशी रिलेटेडच तुम्हाला प्रत्येक पेपरला फक्त चेंज होऊन प्रश्न येतात. ओके, इथं बघा 70 नंबरचं 1 नंबरचा उत्तर, 2 नंबरचा उत्तर असणार आहे आयोनिक बॉन्ड. काय असणार आहे, आयोनिक बॉन्ड. ओके, 70 नंबरचा उत्तर आयोनिक बॉन्ड. पुढे चला. 71 नंबर, पितळ हा मिश्र धातू आहे, डॅश डॅश मिश्र धातू आहे. मित्रांनो हा जर ज्याने PYQ वर ज्याचे होल्ड आहे त्याला हा प्रश्न एका सेकंदात उत्तर. मित्रांनो एका सेकंदात. हा काय आहे आपला PYQ आहे. ओके, पितळ हा कशापासून बनतो मित्रांनो, तांबे आणि झिंक, कॉपर आणि झिंक. 4 नंबरचा पर्यायाचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. आता इथं तांबे आणि कथील दिलेलं आहे पहिलं सुरुवातीला. आयोग फसवतं बघा पोरांना. ब्रास आणि ब्रॉन्झ मध्ये काय होतं, कन्फ्युजन होतं. बरोबर, म्हणजे ब्रॉन्झचं बरोबर आयोगाने 1 नंबरला पर्याय दिलेला आहे. आयोगाला वाटतं की पोरं 1 नंबर टिक करून जाते, पण पोरं लय हुशार आहे. आता पोरं काय करते, अगोदर बघते वाचतात व्यवस्थित काय ब्रास आहे का ब्रॉन्झ आहे. इथं काय दिलंय, ब्रास दिलंय. त्याच्यामुळे 4 नंबरचा पर्याय. ओके, तांबे आणि जस्त. ओके, पितळचं तांबे आणि जस्त. आणि तांबे आणि कथील कशाचं आहे, ब्रॉन्झचं आहे. मित्रांनो ध्यानात ठेवा, पुढच्या पेपरला येऊ शकतं मेन्सला. तांबे आणि कथील, ब्रॉन्झ. ओके, चला पुढे. 72 नंबरचा प्रश्न बघा. कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे. आता कांगारू बद्दल 4 सेंटेन्स दिले. आता त्या 4 सेंटेन्स पैकी कोणचं बरोबर आहे हे विचारलेलं. मित्रांनो काय विचारलेलं तर कोणचं बरोबर आहे. ओके, बघा रे. आता कांगारू हा ऑस्ट्रेलिया आणि टास्मानिया याच्या गवताळ मैदानात आढळतो. सगळ्याला माहिती आहे, आपण ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट टीमला काय म्हणतो, कांगारू क्रिकेट टीम. बरोबर, म्हणजे तिथं कांगारू आढळतो. बरोबर आहे, हे सेंटेन्स काय तुमचं बरोबर आहे. ते स्थलीय आणि शाकाहारी प्राणी आहेत. कांगारू हा जमिनीवर राहणार आहे, म्हणजे टेरेस्ट्रियल आहे. आणि शाकाहारी आहे का, आहे, तर तो काय शाकाहारी आहे, हर्बिव्हरस आहे. ओके, हर्बिव्हरस प्राणी आहे. ब सेंटेन्स पण तुमचं काय आहे बरोबर आहे. क सेंटेन्स बघा. पुढील पाय खूप लांब व शक्तिशाली असतात, तर मागील पाय लहान व कमकुवत असतात. मित्रांनो आयोगाने बराबर इथं फसवलेलं आहे. इथं काय केलंय, पहिलंच नंतर केलं, नंतरचं अगोदर केलं. ओके, म्हणजे जे पुढील पाय असतात ते कमकुवत असतात आणि आखूड असतात, आणि जे मागील पाय असतात ते शक्तिशाली आणि मजबूत असतात आणि लांब असतात. आपण बघितलं असेल कांगारू हा मागच्या पायावर उभा राहिलेला असतो. आपल्याला नेहमी जाणवतं की मागच्या पायावर उभा राहिलेला असतो. त्याचे मागचे पाय काय असतात, मजबूत असतात. त्याच्यामुळे हे काय तुमचं काय इथं चुकीचं आहे. ओके, आणि मादीला भ्रूण पिशवी असते तिला मार्सुपियम म्हणतात. बरोबर आहे मित्रांनो, हे पण त्या सेंटेन्स काय बरोबर आहे. आपल्याला विचारलं काय इथं बरोबर कोणते विचारलेलं आहे. बरोबर, म्हणजे अ, ब आणि ड तुमचं काय आहे बरोबर आहे. 4 नंबरचा पर्याय तुमचं काय इथं अपेक्षित उत्तर आहे. ओके, 72 नंबरचं काय 4 नंबरचा पर्याय तुमचं इथं अपेक्षित उत्तर आहे. ओके, पुढे चालूया. 73 बघा. आता बघा इथं मित्रांनो, इथं आयोगानं आपल्याला कसं फसवलेलं आहे. ओके, सगळ्याला माहिती आहे की मलेरिया कशापासून होतो, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स पासून काय होतो, मलेरिया होतो. बरोबर, आता बघा इथं काय विचारलेलं, फक्त घातक सब टर्शियन मलेरिया. मॅलिग्नंट इंग्लिश मध्ये जर वाचलं तुम्ही तर तुम्हाला कळून जाईल लागेच. मॅलिग्नंट सब टर्शियल मलेरिया कॉज बाय. आता इथं सगळ्यांना असं वाटलं की पहिलं ऑप्शन आयोगानं बरोबर दिलेलं आहे व्हायवॅक्स. ते नाही मित्रांनो, जो घातक आहे तो घातक व्हायवॅक्स पासून होत नाही. तो घातक कशापासून होतो, प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम. प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम पासून काय होतो, घातक सबटर्शियल मलेरिया होतो. आणि जो कमी घातक असतो तो प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स पासून होतो. ओके, म्हणजे याचं उत्तर काय असणार मित्रांनो, 2 नंबरचा पर्याय. 73 नंबरचं 2 नंबरचा पर्याय तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. पुढे चालूया. 74 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या झुवाईड, काय विचारलेलं मित्रांनो, कोणत्या झुवाईड निडारियामध्ये, निडारिया फायलम माहिती आपल्या सगळ्याला, फायलम निडारिया, कोणत्या झुवाईड मध्ये संरक्षण आच्छादन असते. ओके, इथं काय विचारलेलं आहे, प्रोटेक्टिव्ह कव्हर असते असं विचारलेलं मित्रांनो, प्रोटेक्टिव्ह कव्हर. आता हे जो
फायलोझॉइड आहे. काय फायलो, 4 नंबरचा पर्याय आहे फायलोझॉइड. फायलोझॉइडचं उत्तर असणार आहे. मित्रांनो, आपण आपली जर एखादी सोसायटी असली, सोसायटीमध्ये आपण काय करतो, सिक्युरिटी गार्ड ठेवतो. तसा या निडरियामध्ये जे त्यांची सोसायटी असते, ह्या सोसायटीला त्यांच्या पानाने झाकण्याचं काम, प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करतं? तुमचा फायलोझॉइड करतो. ओके, फायलोझॉइड म्हणजे उत्तर काय असणार आहे? 4 नंबरचा पर्याय तुमचं याचं अपेक्षित उत्तर असणार आहे. 74चा 4 नंबरचा पर्याय. ओके, पुढे चालूया. 75 हा पण POIQ मित्रांनो. म्हणजे आयोगानं सायन्सला यावेळेस 3 ते 4 प्रश्न POIQ चे विचारलेले मित्रांनो. बरोबर. भूमिगृहावर टिक्का रोग कोणत्या कारक जीवामुळे होतो? टिक्का रोग कोणत्या कारक जीवामुळे होतो? सर्कोस्पोरा पर्सोनेटा. सर्कोस्पोरा पर्सोनेटा याचं उत्तर अपेक्षित उत्तर असणार आहे मित्रांनो. सर्कोस्पोरा पर्सोनेटा. 75चा 2 नंबरचा पर्याय तुमचं काय उत्तर आहे. ओके, पुढे चालूया. बघा, 4 o'clock प्लांट काय विचारलेलं आहे? 4 o'clock प्लांट कोणत्या फॅमिलीचा आहे? ओके, 4 o'clock प्लांट हा निक्टेजिनेसी फॅमिलीचा आहे मित्रांनो. कोणत्या? निक्टेजिनेसी. 4 नंबरचं उत्तर असणार आहे. 4 नंबरचा पर्याय फॅमिली निक्टेजिनेसी. हे 4 o'clock प्लांट या फॅमिली निक्टेजिनेसी मध्ये येतात मित्रांनो. ओके, चला पुढे जाऊया. 77 नंबरचा प्रश्न बघा. शेंगवर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्म जीवाणूंच्या मदतीने करू शकतात? मित्रांनो, विचारतानाच काय विचारलेलं आपल्याला? जीवाणू. पर्यायामध्ये पहिला विषाणू दिसतो. कट. काय करायचं? कट करायचं. ओके, आता राय लोकांचा आपल्याला माहिती आहे लिग्युमिनस प्लांट कोण करतं? फिक्स कोण करतं? तर रायझोबियम. कोण करतं? रायझोबियम. म्हणजे फक्त उत्तर येणार याचं. कोणचं? फक्त 1 नंबरचा पर्याय. 77चा काय तुमचं 1 नंबरचा पर्याय उत्तर अपेक्षित आहे. ओके, पुढे चालूया. बघा, जोड्या लावा विचारलेला आहे. इकडे रोग दिलेले आणि तिकडे त्यांचे कारक विषाणू दिलेले. ओके, आता पहिलंच बघा एड्स दिलेलं आहे. एड्स सगळ्याला माहिती आहे. HIV एड्स आपण ना म्हणतोच काय? HIV एड्स, ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. HIV चा लॉंग फॉर्मच काय? ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. म्हणजे एड्सला जर तुम्ही 4 लावलं तर एकच पर्याय राहतो मित्रांनो, डायरेक्ट 3 नंबरचा. 1 सेकंदात उत्तर मित्रांनो. किती? 1 सेकंदात उत्तर निघत तुमचं. तुम्हाला गणिताकडे जायला जास्त टाइम भेटतो अशा नाही, जर तुम्ही लवकर क्लिक केलं तर. ओके, तरी पाहूया आपण पुढचं. कांजण्या कोणता असतो? व्हेरिसेला झोस्टर विषाणू. व्हेरिसेला झोस्टर विषाणू. लिव्हर डॅमेज किंवा सिरोसिस. लिव्हर डॅमेज किंवा सिरोसिस हे असतो हिपॅटायटिस बी. हिपॅटायटिस बी. ओके, आणि रक्तस्रावी ताप म्हणजे याला काय म्हणते? हेमोमॉर्फिक फिवर जो आहे तो डेंग्यू विषाणू पासून तयार हे होतो मित्रांनो, डिसीज होत होते. ओके, म्हणजे याचं उत्तर असणार आहे 78चा 3 नंबरचा पर्याय तुमचं काय असणार आहे? अपेक्षित उत्तर असणार आहे. ओके, चला पुढे. 79चा प्रश्न बघा. मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा किती टक्के असतो? मित्रांनो, जो आपलं ब्लड असतो, काय असतं? ब्लड ते 55 + 45 असं बायफर्गेशन असतं. 55% काय असतो? प्लाझ्मा असतो आणि 45% कार्पसेल असतात. ओके, पेशी असतात आपल्या ज्या व्हाईट ब्लड WBC RBC वगैरे आहे त्या पेशी 45% असतात आणि प्लाझ्मा हा 55% असतो. ओके, हा पण POIQ मित्रांनो. 4-5 प्रश्न तर POIQ वर आधारितच प्रश्न आहे मित्रांनो. एवढं ध्यानात ठेवा. जर POIQ वर त्याचा होल्ड असेल त्याला पेपर नक्कीच सोपा गेला असणार. बरोबर. म्हणजे याचं उत्तर काय असणार? 2 नंबरचा ऑप्शन काय असणार? याचं उत्तर असणार आहे 55%. 79चा 2 नंबरचा पर्याय उत्तर आहे. ओके, पुढे चला. सायन्सचा शेवटचा प्रश्न 80 नंबरचा. खालीलपैकी रक्त गोठण्यास नैसर्गिक प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणते आहे? तर याचं सगळ्याला माहिती मित्रांनो, हिपॅरिन याचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. ओके, हिपॅरिन. 80चं काय असणार आहे? रक्त गोठण्यास प्रतिबंध करतात. नॅचरल ब्लड अँटीकोगुलंट मेडिसिन. बरोबर. आता मित्रांनो, तुम्हाला अजून एक सांगतो मी. ग्रुप बी ला काय विचारलं होतं आपल्याला? रक्त न गोठू देणारे व्हिटॅमिन विचारलं होतं के. बरोबर. आणि रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध विचारलेलं. बरोबर. रक्त गोठणारे व्हिटॅमिन आणि रक्त न गोठणारे. ओके, असं तुम्ही जर पेपर जर व्यवस्थित प्रश्न जर POIQ जर अनालिसिस केलं तर तुम्हाला हे प्रश्न काय होते? सोपे जातात. ओके, म्हणजे 80चं उत्तर काय असणार तुमचा? 1 नंबरचा पर्याय. ओके, चला, हे झाले आपले सायन्सचे 15 क्वेश्चन.
चे आपण अनालिसिस अपेक्षित उत्तर दिले. मला नाही वाटत का आयोग याच्या व्यतिरिक्त कोणते दुसरे आन्सर देईल. जर दुसरे आन्सर दिले तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी ते आपण आयोगाकडून त्याला त्याचे सोर्स देऊ आणि आयोगाकडून काय करू आपण ते सेकंड कीला चेंज करून घेऊ. ओके, थँक्यू, धन्यवाद.